हाय डिअर स्टुडंट्स, आज आपण डिसेक्शनमध्ये अँटेरियर ॲबडॉमिनल वॉल या रिजनचं डिसेक्शन या ठिकाणी पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वात प्रथम जी काय इन्सिजन आहे ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला इन्सिजन आहे जिपर्ड प्रोसेस टू प्युबिक सिम्फायसिस व्हर्टिकल इन्सिजन. त्याच्यानंतर दुसरा इन्सिजन जो आहे तो जिपर्ड प्रोसेस टू कॉस्टल मार्जिन्स, ज्या कॉस्टल मार्जिन्स आहेत त्या कॉस्टल मार्जिन लॅटरली आपण मिड ॲक्झिलरी लाईनपर्यंत घेणार आहोत. तिसरा इन्सिजन जो आहे तो प्युबिक सिम्फायसिस टे अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन हा तिसरा इन्सिजन आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर चौथा इन्सिजन आपल्या सोयीनुसार घेतलेला आहे. हा ट्रान्सवर्स इन्सिजन आहे अम्बिलिकस टू द मिड ॲक्झिलरी लाईन. की अशा प्रकारे इन्सिजन घेतल्यानंतर आपण जो स्किन पार्ट आहे तो हा सेपरेट केलेला आहे. ओके, स्किन नंतर आपल्याला सर्वात खाली त्याच्या खाली 2 नंबरला सुपरफिशियल फेशिया लागतो. सुपरफिशियल फेशिया 2 टाईपमध्ये डिवाईड झालेला आहे, 2 लेअरमध्ये डिवाईड झालेला आहे. त्याच्यामध्ये जो पहिला लेअर आहे तो सुपरफिशियल फॅटी लेअर आहे, त्यालाच आपण फेशिया ऑफ कॅम्पर असं म्हणतो. ओके, असा पूर्ण मिडलाईन इन्सिजन घेऊन जो थिकनेस आहे तो थिकनेस आपण फॅटी लेअरचा काढलेला आहे. ओके, यालाच फेशिया ऑफ कॅम्पर असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा लेअर जो आहे तो डीप मेम्ब्रेनस लेअर आहे. ओके, दिस डीप मेम्ब्रेनस लेअर इट इज प्रेझेंट बिलो टू द अम्बिलिकस. जो अम्बिलिकस पार्ट आहे त्याच्या खालीच आपल्याला हा पार्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अँड अबोव अम्बिलिकस इट कंटिन्यूज विथ द फर्स्ट लेअर म्हणजेच सुपरफिशियल फॅटी लेअर. ह्यासोबत तो अबोव अम्बिलिकस कंटिन्यू होतो. ओके, आता नेक्स्ट आपल्याला जी सर्वात प्रथम मसल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती आहे एक्सटर्नल ऑब्लिक मसल. ओके, 1 नंबरला जे काही 4 मसल्स आहेत अँटेरियर ॲबडॉमिनल वॉलच्या, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जी मसल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ती आहे एक्सटर्नल ऑब्लिक मसल. ओके, सुपरफिशियल फेशियानंतर जो 3 नंबरचा लेअर आहे तो आहे एक्सटर्नल ऑब्लिक मसल. दिस फायबर ऑफ दिस मसल्स आर रन्स मेडियली डाउनवर्ड टुवर्ड्स द लिनिया अल्बा. ओके, डाउनवर्ड मेडियली फॉरवर्ड टुवर्ड्स द लिनिया अल्बा. नेक्स्ट, origin of this muscle outer surface of the middle of the shaft of lower A trip. या लोअर ए ट्रिप्स आहे त्याचं आउटर सरफेस. ओके, त्या ठिकाणी याचं ओरिजिन होते. नेक्स्ट, इन्सर्शन ऑफ दिस एक्सटर्नल ऑब्लिक मसल फ्रॉम जिफॉइड प्रोसेस, लिनिया अल्बा, प्युबिक सिम्फायसिस, प्युबिक क्रेस्ट, पेक्टिनियल लाइन अँड आउटर लिप ऑफ द अँटेरियर 2/3 ऑफ द इलियाक क्रेस्ट. ओके, अशा पार्टवरून याचं काय झालेलं आहे, इन्सर्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला जी एक्सटर्नल ऑब्लिक मसल आहे त्याची लोअर मार्जिन किंवा लोअर बॉर्डर जर आपण बघितली तर इट फॉर्म्स द वन लिगामेंट कॉल्ड ॲज द इंग्वायनल लिगामेंट. ओके, आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत जी या फोर्सेपमध्ये पकडलेली आहे. लोअर पार्ट ऑफ दिस एक्सटर्नल ऑब्लिक मसल इट फॉर्म्स द इंग्वायनल लिगामेंट. ओके, दिस लिगामेंट इट एक्सटेंड्स फ्रॉम द प्युबिक crest or pubic tubercle to the anterior superior iliac line. It is about 12 to 14 cm long. Okay, nerve supply of this external oblique muscle it's from the T7 to T12 nerves. T7 to T12 nerves स्पायनल नर्व जे आहेत ते याला सप्लाय करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत. नेक्स्टमध्ये आपण पाहणार आहोत की जे काय ॲक्शन आहे या एक्सटर्नल ऑब्लिकची. तर यामध्ये जी एक्सटर्नल ऑब्लिक मसल आहे याची ॲक्शन आहे फ्लेक्शन, त्याच्यानंतर लॅटरल रोटेशन ऑफ द ट्रंक अँड इट ऑल्सो हेल्प इन द इन्क्रीज इंट्रा ॲबडॉमिनल प्रेशर. जे आपल्या स्टमक किंवा जे ॲबडॉमिन आहे त्याचं इंट्रा ॲबडॉमिनल प्रेशर हेल्प करण्यामध्ये पण या मसलचं काय महत्त्वाचा रोल या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे आपण ही एक्सटर्नल ऑब्लिक या ठिकाणी पाहिलेली आहे. ओके, आता यानंतर आपण जो दुसरा लेअर किंवा जी दुसरी मसल आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत ती आहे इंटरनल ऑब्लिक. ओके, इंटरनल ऑब्लिक मसल ही 2 नंबरची मसल आहे. ओके, इंटरनल ऑब्लिक मसल द फायबर्स ऑफ दिस इंटरनल ऑब्लिक इट रन्स अपवर्ड मेडियली फॉरवर्ड टुवर्ड्स द लिनिया अल्बा. ओके, जी फर्स्ट मसल आहे तिच्या जस्ट अपोजिट हिचे फायबर्स काय करतात, रन करतात. ओरिजिन ऑफ दिस इंटरनल ऑब्लिक फ्रॉम द इंटरमिजिएट एरिया ऑफ द अँटेरियर 2/3 ऑफ द इलियाक क्रेस्ट. जो इलियाक क्रेस्ट आहे त्याचा अँटेरियर 2/3 पार्टपासून ओरिजिन झालेले आहे. त्याच्यानंतर लॅटरल 2/3 पार्ट ऑफ द इंग्वायनल लिगामेंट. ओके, सो लॅटरल
2/3 पार्ट जो आहे इंग्वायनल लिगामेंटचा त्यापासून या मसलचं ओरिजिन या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर अजून कुठून झालेलं आहे ओरिजिन, तर जो थोरॅकोलंबर फेशिया आहे, ओके, थोरॅकोलंबर फेशिया, त्या थोरॅकोलंबर फेशियापासून पण ही मसल काय करते, ओरिजिन करते. ओके, आता पाहूयात आपण या इंटरनल ऑब्लिक इन्सर्शन. ओके, इन्सर्शन ऑफ दिस मसल फ्रॉम द लोअर 4 रिब्स. ज्या लोअर 4 रिब्स आहेत त्याच्यानंतर 7, 8, 9 कॉस्टल कार्टिलेजेस. ओके, 7, 8, 9. त्याच्यानंतर झिपॉइड प्रोसेस, लिनिया अल्बा, ओके, प्युबिक क्रेस्ट आणि पेक्टिनेट लाईन. ओके, या पार्ट्सवर काय या मसलचं इन्सर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओके, नर्व सप्लायमध्ये T7 to T12 अँड L1 या ठिकाणी ॲड झालेला आहे एक्स्ट्रा. ओके, ॲक्शन ह्या ज्या इंटरनल ऑब्लिकचे जे ॲक्शन आहेत त्या सेम जे आपण नंबर 1ची एक्सटर्नल ऑब्लिक बघितली त्याप्रमाणे त्याच्या ॲक्शन आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्सवर्सस ॲब्डॉमिनिस मसल. ओके, ट्रान्सवर्सस ॲब्डॉमिनिस या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो की मसल फायबर्स रन्स ट्रान्सवर्सली टुवर्ड्स द लिनिया अल्बा. जो लिनिया अल्बा आहे त्या ठिकाणी ॲपोन्युरोसिसमध्ये ते काय होतात, त्या ठिकाणी एंड्स त्या ठिकाणी होतात. ओके, रन्स ट्रान्सवर्सली, त्याच्यामुळे याचं नाव पडलं ट्रान्सवर्सस ॲब्डॉमिनिस मसल. ओके, नेक्स्ट ओरिजिन ऑफ दिस मसल. द ओरिजिन ऑफ दिस मसल फ्रॉम द लॅटरल 1/3 ऑफ द इंग्वायनल लिगामेंट. ओके, जी इंग्वायनल लिगामेंट आहे, ओके, तिचा लॅटरल 1/3 पार्ट. ओके, त्याच्यानंतर इनर लिप ऑफ द अँटेरियर 2/3 ऑफ द इलियाक क्रेस्ट. ओके, अँटेरियर 2/3 पार्ट ऑफ द इलियाक क्रेस्ट. त्याच्यानंतर थोरॅकोलंबर फेशिया. ओके, त्याच्यानंतर इनर सरफेस ऑफ द लोअर 6 रिब्स. ओके, जो इनर सरफेस आहे शेवटच्या 6 रिब्स, ओके, त्याच्यापासून काय झालेलं आहे या मसलचं ओरिजिन या ठिकाणी झालेलं आहे. ओके, आता इन्सर्शनमध्ये झिपॉइड प्रोसेस, ओके, लिनिया अल्बा, प्युबिक क्रेस्ट अँड पेक्टिनेट लाईन. ओके, या पार्ट्सवर काय या मसलचं काय झालेलं इन्सर्शन या ठिकाणी झालेलं आहे. ओके, नर्व सप्लायमध्ये जे आपण 1 नंबर आणि 2 नंबरला ज्या मसल्स बघितले, एक्सटर्नल ऑब्लिक, इंटरनल ऑब्लिक, ओके, सेम T7, T12, L1 आणि ॲक्शन पण सेम आहे. इन्क्रीज इन ट्रायब्डोमिनल प्रेशर, बायलॅटरल कॉन्ट्रॅक्शन. ओके, हे सेम ॲक्शन याचे आहेत. ओके, त्याच्यानंतर नंबर 4ची जी मसल आहे रेक्टस ॲब्डॉमिनिस, तिला 6 पॅक मसल असं म्हणतात. ओके, रेक्टस ॲब्डॉमिनिस मसल. ओके, दिस रेक्टस ॲब्डॉमिनिस मसल, it is present in rectus sheath. Okay, there are 2 layers of the rectus sheath. This is the posterior layer of the rectus sheath and this is the anterior layer of the rectus sheath. Okay, जी rectus sheath आहे त्या rectus sheath मध्ये ही rectus abdominis muscle या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. Okay, this muscle has 2 heads. Okay, 2 हेड्समध्ये ओरिजिन करते. एक आहे लॅटरल हेड आणि एक आहे मीडियल हेड. ओके, लॅटरल हेड, ओके, जे लॅटरल हेड आहे इट ओरिजिनेट्स फ्रॉम द लॅटरल सरफेस ऑफ द प्युबिक क्रेस्ट अँड मीडियल हेड इट ओरिजिनेट्स फ्रॉम द मीडियल सरफेस ऑफ द प्युबिक क्रेस्ट. ओके, दिस मसल रन्स अपवर्ड टुवर्ड द झिपॉइड प्रोसेस. ओके, सो इन्सर्शन, झिपॉइड प्रोसेस, 5th, 6th, 7th कॉस्टल कार्टिलेज. ओके, 5, 6, 7 नंबरची कॉस्टल कार्टिलेज आहे यावरती काय करते, इन्सर्ट होते. ओके, त्याच्यानंतर याचा नर्व सप्लाय T7 to T12 आणि जे ॲक्शन आहे सेम ॲज जे आपण